महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक. अवैध पिस्तूल विक्री प्रकरणातील धक्कादायक घडामोडी आणि त्याचा कुस्ती जगतावरील परिणाम. एक सविस्तर विश्लेषण. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेच्या अभिमानाचं प्रतीक, मातीच्या आखाड्यात शेरासारखा लढणारा आणि लाखो तरुणांना प्रेरणा देणारा पैलवान सिकंदर शेख आज अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या जाळ्यात सापडलाय. एक महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक करण्यात आलेली आहे. अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे. सिकंदरचा राजस्थानमधील कुख्यात टोळीशी संबंध असल्याचंही उघड झालेलं आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख हा अडचणीत सापडलेला आहे. त्याला त्याचा राजस्थानमधील कुख्यात टोळीशी संबंध असल्याचं उघड झालेलं आहे. तसंच अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, काय अधिक माहिती आहे? बघा, धक्कादायकच हे सगळं प्रकरण आहे, कारण आता जे माझ्याकडे तपशील आले ते खूप तपशीलवार आहेत. झालं असं की सिकंदरला मोहाली इथल्या म्हणजे चंदीगड जवळ इथे अटक झाली आहे. तो एका आंतरराष्ट्रीय अवैध शस्त्र तस्करी रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. त्याच्यासह आणखी 3 जणांना पकडलंय. आणि लक्षात असं येतंय की हा जो BA पास असलेला, ज्याचं वजन 120 किलो आहे, ज्यांनी कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतलं, महाराष्ट्र केसरी आहे, तर यालाच अटक केली आहे. कुठे तर मोहाली एअरपोर्टच्या चौकामध्ये गोपाळ स्वीट जवळ अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन राबवलंय, ज्यात शस्त्र खरेदी विक्रीच्या वेळेला ही अटक झालेली आहे. आणि कोण कोण अटक झालंय सिकंदर बरोबर? तर दानवीर नावाचा 26 वर्षाचा मथुरेचा उत्तर प्रदेशचा आहे, बंटी नावाचा 26 वर्षाचा मथुरेचा उत्तर प्रदेश, कृष्णकुमार उर्फ हॅप्पी ती गुजर 22 हा मोहाली हा 2 दिवसांनी पकडला गेलाय. आणि यांच्याकडे 5 पिस्तूलही माली, त्याच्यामध्ये 32 बोर देशी बनावटीचे 20 जिवंत काडतूस, 1.5 लाख रुपये, 2 वाहनं म्हणजे कार आणि बाईक असा पकड पोलिसांनी जप्त केलेला आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला एक धक्का देणारीच ही बातमी आहे. पंजाब पोलिसांनी 30 तारखेला केलेल्या ऑपरेशनचे आणखी डिटेल्स आपल्याकडे येतील, तेव्हा आपण त्याच्यावर डिटेल्स सांगू महाराष्ट्राला नक्की. धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. ही बातमी केवळ एका पैलवानाच्या अटकाची नाही, तर ती महाराष्ट्राच्या क्रीडा जगतातील एका चमकत्या ताऱ्याच्या पतनाची आहे, ज्यानं आपल्या कठोर परिश्रमाने आणि अनोख्या शैलीनं लाखो लोकांना आकर्षित केले होते. सिकंदर शेख, जो काही महिन्यांपूर्वी रुस्तुमे हिंद केसरीचा किताब जिंकून महाराष्ट्राचा 4था विजेता म्हणून सन्मानित झाला होता, आता अवैध शस्त्र तस्करीच्या जाळ्यात सापडलाय. ही घटना केवळ वैयक्तिक अपराधाची नाही, तर ती क्रीडा विश्वाच्या सामाजिक मूल्यांचा आणि तरुणांच्या भविष्याशी निगडीत एक मोठी चिंतेची बाब आहे. या लेखात आम्ही या प्रकरणाचे सविस्तर वर्णन करणार आहोत. सिकंदरच्या पार्श्वभूमीपासून ते अटक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनेच्या तपशिलापर्यंत आणि त्याच्या परिणामांपर्यंत. हे सर्व काही सुमारे 5000 शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून वाचकांना संपूर्ण चित्र समजेल आणि या घटनेवरून शिकण्यासारखे धडे मिळतील. सिकंदर शेखची ओळख ही महाराष्ट्राच्या कुस्ती जगतातील एका उज्ज्वल नावाशी आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका साध्या गावात जन्मलेला हा तरुण पैलवान, ज्याचा जन्म 28 डिसेंबर 1992 रोजी अहमदनगर जिल्ह्यात झाला, पण त्याचे मूळ सोलापूरचे आहे. सध्या 32 वर्षीय म्हणजे 2025 पर्यंत असलेल्या या पैलवानाची उंची 6 फूट आणि वजन 125 किलो आहे. तो भारतीय सैन्यात स्पोर्ट्स कोट्यावर भरती झाला होता, पण नंतर काही कारणांमुळे सोडले. पुनीत बालन ग्रुप PBGच्या सहयोगानं तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या तयारीत होता. त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल @Sikandar_Sheikh_official वर लाखो फॉलोअर्स आहेत, जिथे त्याच्या कुस्तीच्या प्रवासाची झलक मिळते. सिकंदरची कहाणी म्हणजे गरिबीतून यशाकडे, कष्टातून किताबाकडे आणि मातीच्या आखाड्यातून आंतरराष्ट्रीय मैदानाकडे असा एक प्रेरणादायी प्रवास होता. कुस्ती हे जीवनाचे रूपक आहे, विजय आणि पराभव दोन्ही हाताळायला शिकवते, असे तो स्वतः म्हणाला होता. त्याचे कुटुंब कुस्ती परंपरेचे वारसदार होते. वडील आणि आजोबा नाना दोघंही कुशल पैलवान होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाला खूप हाल झाले. 10व्या इयत्तेपर्यंत सिकंदरला शाळा सोडून वडिलांसोबत कुलीगिरी करावी लागली. काही दिवस फक्त एकदा जेवण होई आणि डाएटसाठी पैसे कमवण्यासाठी क्लास बंक कराव्या लागल्या, अशी त्याची बालपणीची ती परिस्थिती होती. 14 वर्षी कुस्तीला लागलेले सिकंदरने 10वीनंतर पूर्णवेळ कुस्तीवर लक्ष केंद्रित केले. तो कोल्हापूरच्या गंगावेस तालीममध्ये सराव करत असे, जिथे प्रशिक्षक चंद्रकांत काळे आणि विश्वास हरगुले यांचे मार्गदर्शन त्याला गुरु समान होते. ते फक्त कोच नाहीत, तर माझ्या कुस्तीशैली आणि दृष्टिकोनाचे शिल्पकार आहेत, असे सिकंदर सांगत असे. 86 किलो वजनातून सुरू करून आता ओपन 125 किलो कॅटेगरीत पोहोचला. दररोजची दिनचर्या: सकाळी 3 वाजता उठून 4:30 ते 8 आणि 3 ते 7 पर्यंत सराव, 1000 सपाट्या म्हणजे बर्फीज एका रोज चोळ्यात, आहार 1.5 लिटर दूध, 2 लिटर थंडाई, 250 ग्राम तूप आणि गुलाबजामुनसारख्या आवडत्या टाळून स्वयंशिस्त. सिकंदरची यादी लांब आहे. 2019 मध्ये अंडर-23 नॅशनल गोल्ड, सिनियर नॅशनल गोल्ड, 2023 मध्ये महाराष्ट्र केसरी, 2024 मध्ये रुस्तुमे हिंद केसरी. महाराष्ट्राचा 4था विजेता रोशन किरालगड बग्गा कोहली यांना हरवले. ट्रॅक्टर आणि नकद बक्षीस मिळाले. पुनीत बालन ग्रुपने 15 लाख 3 वर्ष मदत केली, ज्यामुळे ऑलिम्पिक स्वप्न खरे होण्यास मदत झाली.
सिकंदरची आक्रमक शैली, चटकन हल्ले आणि एचक आणि लपेट ही सिग्नेचर मूव्ह सिकंदर पॅटर्न म्हणून ओळखली जाते. मातीच्या आखाड्यात तो शेर होता. सोशल मीडिया आणि डोपिंगसारख्या आजच्या तरुणांच्या समस्या सिकंदर टाळत असे. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वारशाला पुढे नेत असे. तो म्हणत असे, आखाडा हे वेगळे जग आहे जे नम्रता शिकवते, असे तो म्हणत असे. 2026 एशियन गेम्समध्ये मॅट कुस्तीमध्ये भारतासाठी पदक हे ध्येय, ऑलिम्पिक हे अंतिम स्वप्न होते. पण आता 31 ऑक्टोबर 2025 रोजी मोहाली, पंजाबमध्ये पपला गुजर गँगशी शस्त्रसाठा पुरवठ्यातील अटक. 4 जणांसह सिकंदरला पकडले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून शस्त्र आणत असल्याचा आरोप. कुस्ती जगतात खळबळ. ही घटना केवळ एका दिवसाची नाही, तर ती सिकंदरच्या पूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकते आणि प्रश्न उपस्थित करते की यशाच्या मागे लपलेल्या अंधाराचे रहस्य. सिकंदर शेख ही महाराष्ट्र कुस्तीची धरोहर होती, पण आता तिचे हे रूप कसे आले, या प्रकरणाचे सखोल विश्लेषण करूया. या अटकेचे तपशील खूपच धक्कादायक आहेत. पंजाब पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक स्टिंग ऑपरेशन राबवले, ज्यात मोहाली एअरपोर्ट चौकाजवळ गोपाल स्वीट्सच्या परिसरात शस्त्र खरेदी विक्रीच्या ट्रान्झॅक्शनच्या वेळी सिकंदर शेख आणि त्याचे साथीदारांना पकडण्यात आले. सिकंदर 26 वर्ष, सोलापूर, महाराष्ट्र. दानवीर 26 वर्ष, शेरगड चौरा, मथुरा, उत्तर प्रदेश. बंटी 26 वर्ष, मथुरा, उत्तर प्रदेश. कृष्णकुमार उर्फ हॅप्पी गुजर 22 हा मोहाली 2 दिवसांनी पकडला गेला. आणि यांच्याकडे 5 पिस्तुला हेमाली, त्याच्यामध्ये 32 बोर देशी बनावटीचे 20 जिवंत कारतूस, 1.5 लाख रुपये, 2 वाहनं म्हणजे कार आणि बाईक असं पकड पोलिसांनी जप्त केलेलं आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला एक धक्का देणारीच ही बातमी आहे. पंजाब पोलिसांनी 30 तारखेला केलेल्या ऑपरेशनचे आणखी डिटेल्स आपल्याकडे येतील, तेव्हा आपण त्याच्यावर डिटेल्स सांगू महाराष्ट्राला नक्की. धन्यवाद राहू या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. ही बातमी केवळ एका पैलवानाच्या अटकाची नाही, तर ती महाराष्ट्राच्या क्रीडा जगतातील एका चमकत्या ताऱ्याच्या पतनाची आहे, ज्याने आपल्या कठोर परिश्रमाने आणि अनोख्या शैलीने लाखो लोकांना आकर्षित केले होते. सिकंदर शेख, जो काही महिन्यांपूर्वी रुस्तुमे हिंद केसरीचा किताब जिंकून महाराष्ट्राचा 4था विजेता म्हणून सन्मानित झाला होता, आता अवैध शस्त्र तस्करीच्या जाळ्यात सापडला आहे. ही घटना केवळ वैयक्तिक अपराधाची नाही, तर ती क्रीडा विश्वाच्या सामाजिक मूल्यांचा आणि तरुणांच्या भविष्याशी निगडीत एक मोठी चिंतेची बाब आहे. या लेखात आम्ही या प्रकरणाचे सविस्तर वर्णन करणार आहोत, सिकंदरच्या पार्श्वभूमीपासून ते अटक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनेच्या तपशिलापर्यंत आणि त्याच्या परिणामांपर्यंत. हे सर्व काही सुमारे 5000 शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून वाचकांना संपूर्ण चित्र समजेल आणि या घटनेवरून शिकण्यासारखे धडे मिळतील. सिकंदर शेखची ओळख ही महाराष्ट्र कुस्ती जगतातील एका उज्ज्वल नावाशी आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका साध्या गावात जन्मलेला हा तरुण पैलवान, ज्याचा जन्म 28 डिसेंबर 1992 रोजी अहमदनगर जिल्ह्यात झाला, पण त्याचे मूळ सोलापूरचे आहे. सध्या 32 वर्षीय म्हणजे 2025 पर्यंत असलेल्या ह्या पैलवानाची उंची 6 फूट आणि वजन 125 किलो आहे. तो भारतीय सैन्यात स्पोर्ट्स कोट्यावर भरती झाला होता, पण नंतर काही कारणांमुळे सोडले. पुनीत बालन ग्रुप PBGच्या सहयोगाने तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या तयारीत होता. त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल @sikandar_sheikh_official वर लाखो फॉलोअर्स आहेत, जिथे त्याच्या कुस्तीच्या प्रवासाची झलक मिळते. सिकंदरची कहाणी म्हणजे गरिबीतून यशाकडे, कष्टातून किताबाकडे आणि मातीच्या आखाड्यातून आंतरराष्ट्रीय मैदानाकडे असा एक प्रेरणादायी प्रवास होता. कुस्ती हे जीवनाचे रूपक आहे, विजय आणि पराभव दोन्ही हाताळायला शिकवते, असे तो स्वतः म्हणाला होता. सिकंदर शेखचा जन्म एका अशा कुटुंबात झाला, जिथे कुस्ती ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. त्याचे वडील आणि आजी नाना दोघेही कुशल पैलवान होते, मात्र आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाला खूप हाल झाले. 10व्या इयत्तेपर्यंत सिकंदरला शाळा सोडून वडिलांसोबत कुलीगिरी करावी लागली. काही दिवस फक्त एकदा जेवण होई आणि डाएटसाठी पैसे कमवण्यासाठी क्लास बंक कराव्या लागल्या, अशी त्याची बालपणीची ती परिस्थिती होती. 14 वर्षी कुस्तीला लागलेले सिकंदरने 10वी नंतर पूर्णवेळ कुस्तीवर लक्ष केंद्रित केले. तो कोल्हापूरच्या गंगावेस तालीममध्ये सराव करत असे, जिथे प्रशिक्षक चंद्रकांत काळे आणि विश्वास हरगुले यांचे मार्गदर्शन त्याला गुरु समान होते. ते फक्त कोच नाहीत, तर माझ्या कुस्ती शैली आणि दृष्टिकोनाचे शिल्पकार आहेत, असे सिकंदर सांगत असे. 86 किलो वजनातून सुरू करून आता ओपन 125 किलो कॅटेगरीत पोहोचला. दररोजची दिनचर्या: सकाळी 3 वाजता उठून 4.5 तास सराव, दुपारी पुन्हा 3 तास आणि 1000 बर्फीज दिवसाला. आहार, दूध, थंडाई, तूप हे सर्व कठोर शिस्तीने. सिकंदरची यादी लांब आहे. 2019 मध्ये अंडर-23 नॅशनल गोल्ड, सिनियर नॅशनल गोल्ड, 2023 मध्ये महाराष्ट्र केसरी, 2024 मध्ये रुस्तुमे हिंद केसरी. महाराष्ट्राचा 4था विजेता रोशन किरालगड, बग्गा कोहली यांना हरवले, ट्रॅक्टर आणि नकद बक्षीस मिळाले. पुनीत बालन ग्रुपने 15 लाख वर्षे 3 वर्ष मदत केली, ज्यामुळे ऑलिम्पिक स्वप्न खरे होण्यास मदत झाली. सिकंदरची आक्रमक शैली, चटकन हल्ले आणि एचक आणि लपेट ही सिग्नेचर मूव्ह सिकंदर पॅटर्न म्हणून ओळखली जाते. मातीच्या आखाड्यात तो शेर होता. सोशल मीडिया आणि डोपिंगसारख्या आजच्या तरुणांच्या समस्या सिकंदर टाळत असे. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वारशाला पुढे नेत असे. तो म्हणत असे, आखाडा हे वेगळे जग आहे जे नम्रता शिकवते,
असे तो म्हणत असे. 2026 एशियन गेम्समध्ये मॅट कुस्तीमध्ये भारतासाठी पदक हे ध्येय ऑलिम्पिक हे अंतिम स्वप्न होते. पण आता 31 ऑक्टोबर 2025 रोजी मोहाली पंजाबमध्ये पपला गुजर गँगशी शस्त्रसाठा पुरवठ्यातील अटक 4 जणांचा सिकंदरला पकडले. मध्य प्रदेश उत्तर प्रदेशातून शस्त्र आणत असल्याचा आरोप. कुस्ती जगतात खळबळ. ही घटना केवळ एका दिवसाची नाही, तर ती सिकंदरच्या पूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकते आणि प्रश्न उपस्थित करते की यशाच्या मागे लपलेल्या अंधाराचं रहस्य. सिकंदर शेख ही महाराष्ट्र कुस्तीची धरोहर होती, पण आता तिचे हे रूप कसे आले या प्रकरणाचे सखोल विश्लेषण करूया. या अटकेचे तपशील खूपच धक्कादायक आहेत. पंजाब पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक स्टिंग ऑपरेशन राबवले, ज्यात मोहाली एअरपोर्ट चौकाजवळ गोपाल स्वीट्सच्या परिसरात शस्त्र खरेदी विक्रीच्या महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला जिवंत ठेवणारा मातीच्या आखाड्यातील शेर सिकंदर शेख किंवा शेख हा एक असा नावाजलेला पहिलवान आहे, ज्याने आपल्या कठोर परिश्रमाने आणि अनोख्या शैलीने अखिल भारतीय स्तरावर आपले नाव कोरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका साध्या गावात जन्मलेला हा तरुण पहिलवान, ज्याने आज महाराष्ट्र केसरी, रुस्तुमे हिंद केसरी, सिनियर नॅशनल गोल्ड आणि अंडर 23 नॅशनल गोल्ड सारख्या प्रतिष्ठित किताबांचा मानकरी आहे. सिकंदरचा जन्म 28 डिसेंबर 1992 रोजी अहमदनगर जिल्ह्यात एका छोट्याशा गावात झाला असला तरी त्याचे मूळ